पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय। कुलगुरू कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय। इंजिनिअरिंगच्या कॅरी ऑन विषयासंदर्भात विद्यार्थ्यांनी कुलगुरूंकडे मागणी केली आहे। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठ प्रशासनानं तात्काळ लक्ष घालावं अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जाते। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मिकी, मोठ्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झालेत, काय मागण्या आहेत त्यांच्या? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर कडक ऊन आहे आणि या उन्हात देखील हे सगळे विद्यार्थी मोठ्या संख्येने त्यांच्या वेगवेगळ्या मागणींसाठी विद्यापीठाच्या या मुख्य इमारतीत जिथं कुलगुरू बसतात त्या ठिकाणी जमलेले आहेत। आणि इथं जर आपण बघितलं तर जोरदार घोषणाबाजी सुरू झालेली आहे। परीक्षेला वेळ द्या, अर्थात काही कॅरी ऑनचा देखील विषय आहे त्यांचा। मात्र इथं जर आपण बघितलं तर जवळपास 1000हून अधिक विद्यार्थी या सगळ्या परिसरात जमलेले आहेत। नक्की त्यांची मागणी काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, कशासाठी तुम्ही इथं हे आंदोलन करताय, काय विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे? कालपर्यंत प्रॅक्टिकल होती आणि उद्यापासून पेपर आहेत, तर मुलांना पीएल मिळायला हवी होती, पीएल मिळालेली नाही। काल मुंबई हायकोर्टाकडून जे आम्हाला कॅरी ऑन संदर्भात जे नोटिफिकेशन काल त्यांची ऑर्डर आलेली आहे, तर फक्त आम्ही 10 दिवस पुढे द्यावं, परंतु विद्यापीठ प्रशासन एवढं मुजोर आहे, वारंवार आम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतात। दुसरा एक महत्त्वाचा विषय असा आहे, रिव्हॅल्युएशन। जी मुलं मागच्या वेळेस नापास झालेली त्यांनी रिव्हॅल्युएशनसाठी अप्लाय केलेलं आणि ज्यावेळेस पेपर रिचेक करून आला, अर्धा पेपर चेक आहे, अर्धा पेपर चेक नाही आहे, तर त्या संदर्भात माहिती मागितल्यावर त्याच्यावर उत्तर नाही, त्याचं अजून रिझल्टही आलेलं नाही आहे आणि उद्या तुम्ही त्यांना पेपर द्यायला लावतायत। सर्वात महत्त्वाची जे आज आम्ही बाहेर काढतो तो विषय असा आहे की नीटमध्ये जो प्रकार घडलेला आहे त्याच पद्धतीचा प्रकार एका खासगी क्लासेसच्या पेपर DTLचा डिप्लोमॅटिक लॉ तो पेपर विद्यापीठाने छापलेला आहे 15 तारखेला। तर हे सर्व बोंगळ कारभार जे विद्यापीठाने चाललेलं आहे त्याच्या विरोधात आम्ही आलेलो आहे युवक काँग्रेसतर्फे। काही मुली देखील, म्हणजे मोठ्या संख्येने मुली देखील आहेत। काही काय नक्की घडले, तुम्ही प्रशासनाशी काय बोलताय आणि काय उत्तर येत? आम्हाला पेपर पोस्टपोन करून हवेत, कारण कालपर्यंत आमचे ओरल प्रॅक्टिकल झाले आणि उद्यापासून आमचे पेपर्स आहेत। ऑलमोस्ट कॅरी ऑनच्या मुलांचे पण नंतर न घेणार होते, त्यांचं काहीच नाही। हात वरती केले डायरेक्ट की तुम्ही डायरेक्ट कोर्टात जावा। आम्ही कोर्टातून रिलीफ आणला। आमचे पेपर कधी घेणार? मग जे कॅरी ऑनचे मुलं आहेत त्यांचे पेपर कधी घेणार? पण ठीक आहे, त्यांचं नंतर ना बघूया। जे रेग्युलरचे मुलं आहेत त्यांचं का रोलर प्रॅक्टिकल संपलंय आणि उद्यापासून पेपर आहेत, काहीच टाइम नाही। आता कुलगुरू काय म्हणतात? कुलगुरूंचा अजून काहीच नाही निर्णय। आपण पुढे जाऊ। अर्थात जर बघितलं तर इथं मुली देखील खूप मोठ्या संख्येने आहेत आणि सगळ्यांची हीच मागणी आहे की पेपरला अजून वेळ द्या। नक्की काय त्यांचा विषय त्यांच्याकडून समजून घेऊ। काय तुम्हाला म्हणायचंय, काय मागणी आहे? इथं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला परीक्षेला वेळ पाहिजे, जेणेकरून आमच्या इथे टाइम, आम्ही इथे येतोय, आमचा टाइम वेस्ट जातोय, प्लस पैसे पण आमचे वाया जाते। तर आमचं म्हणणं आहे आम्हाला वेळ पाहिजे परीक्षा। पण का, म्हणजे अर्थात परीक्षा पहिल्यापासून डिक्लेअर होती, तर अचानक वेळ का मागताय तुम्ही? तुम्ही कॅरी ऑन पहिले द्यायला पाहिजे होतं ना, आता का नाही म्हणताय? तुम्ही कॅरी ऑन देऊन कॅन्सल करताय। अचानक जर कॅरी ऑन कॅन्सल करणार आहे तर मग आम्हाला वेळ तर पाहिजेच ना अभ्यासासाठी। इथं आम्ही येणार आहे तर हे कल्पना नव्हती काही? नाही, आमचं आता कॅरी ऑन कॅन्सल केलेलं आहे। एवढं कडक ऊन आहे, तुम्ही कुलगुरूंशी काय बोललात का? म्हणजे हजारो विद्यार्थी आहेत। नाही, अजून तर त्यांच्याशी काही बोलणं नाही झालं आमचं। काही बोलणं झालं? काही- काय या सर्व लोकांना आमच्याशी काहीच घेणार नाहीये। स्टुडंट काय करता, आम्हाला एक सुद्धा ऑफिशियल नोटीस टाकलेली नाहीये त्यांनी। पे केलेले आहेत, आम्ही फीस पण पे केले, सगळे प्रॅक्टिकल्स ओरल केलेले, तरी लास्ट एक्झामला आम्हाला बसून देत नाहीयेत। असं बनलंय आता? हो, आमच्या कॉलेजेस आम्हाला अलाउ नाही करत आहेत एक्झाम। आपण अजून हे सगळे मुली जर आपण बघितलं तर इथं कडक ऊन आहे आणि विद्यार्थी अजून आतमध्ये येत आहेत। आपण त्यांच्याशी बोलायचा इथं प्रयत्न करूयात। काय नक्की तुमची मागणी आहे? आता इथं बसलेत, कुलगुरूंनी वेळ तरी दिलाय का तुम्हाला भेटायला? आपण बघितलं तर अशा पद्धतीने इथं हे विद्यार्थी जमत आहेत। नक्की त्यांची मागणी आहे की त्यांना परीक्षेसाठी आणखीन या ठिकाणी वेळ द्यावी। कुलगुरूंना भेटायचंय, आतमध्ये घुसून आलेले आहेत। आतमध्ये जर बघितलं तर गेट उघडत नव्हते सिक्युरिटी गार्ड्स, ते गेट ढकलून, तिथं बॅरिगेड्स ढकलून सगळेजण आतमध्ये आलेले आहेत। आणि आता पेपर काय नक्की दाखवायचं? रिव्हॉल्युशनचा पेपर आहे, अर्धा पेपर चेक केला, अर्धा पेपर चेक केलं नाहीये। कॉपी ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की फक्त 16 मार्क दिलेत। इथं मॉडरेटर असतो, मॉडरेटरनी पेपर चेक केला नाहीये। मी 500 रुपये दिलेत, 500 रुपये भरलेत, पेपर मागवायचे 250 पेपर चेक करायचे, मॉडरेटरनी माझा पेपर चेकच केला नाहीये। हे सगळं तुम्ही आता का सांगताय? शेवटी उद्यापासून म्हणजे पेपर आहे, परीक्षा आहे। सांगून निवेदन देऊन काहीच झालेलं नाहीये। वारंवार आम्ही विनंती केली, ते काय म्हणतात डायरेक्ट कोर्टामध्ये जा। काही झालं डायरेक्ट कोर्टामध्ये जा। विद्यापीठ आमचं आहे की कोर्टाचं आहे ते समजत नाही आम्हाला। आणि आम्ही कोर्टामध्ये जाऊन जवळपास 772 लोकांना हे कॅरी ऑनचा आम्ही मुद्दा तो कोर्टामध्ये जाऊन क्लिअर केला। त्यामुळे आम्ही ह्यांना विनंती करतो की आम्हाला मुदतवाढ करून द्या फॉर्म भरण्यासाठी आणि एक्झामसाठी।
मुदत वाढ मागतायत ते, परीक्षेसाठी अजून वेळ मिळावा ही मागणी आहे. मात्र त्याच वेळी दादा तू कुठल्या सब्जेक्टचा विद्यार्थी आणि काय मागणी, एवढ्या उन्हात तुम्ही आंदोलन करताय, काय नक्की सांगायचं तुम्हाला? आमचे सेकंड इयरचे सब्जेक्ट बॅकलॉग असल्यामुळे आम्हाला पेपर देऊ दिले नाहीत. आता आम्ही आमचे सब्जेक्ट क्लिअर केले. आमची एकच मागणी की आम्हाला थोडा वेळ द्या पेपरचा अभ्यास करायला आणि आम्हाला पेपर देऊ द्या. म्हणजे अर्थात पेपर आता वेळ दिला तर तुमचं वर्ष वाया जाणार नाही. हो, नाही जाणार, नाही जाणार. अर्थात जर आपण बघितलं तर हे सगळे विद्यार्थी मोठ्या संख्येने याच मागणीसाठी जमलेले आहेत. मुलं मुली आहेत, त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आहेत. आणि आपण बघतोय की विद्यापीठाचे कुलगुरू यांना अजून सुद्धा वेळ देत नाहीयेत आणि त्यामुळं अशा पद्धतीने हे विद्यार्थी मोठ्या संख्येने जमलेले आहेत. कडक ऊन आहे, हजारो विद्यार्थी आहेत. उद्यापासून कदाचित त्यांची परीक्षा या ठिकाणी सुरू होतीये. मात्र त्याच वेळी अशा पद्धतीने आक्रोश या ठिकाणी आहेत. कुलगुरू काय बोलतायत सर, आहे काय बोलतायत? कुलगुरू नाही आहेत अशी माहिती येते. आता आमचं एकच आहे, जर 18 तारखेला प्रॅक्टिकल होते शेवटचे आणि काही मुलांची अजून ती एक्झामही बाकी आहे, प्रॅक्टिकलचंही बाकी आहे. 20 तारखेला उद्या पेपर आहेत. आता हा जो हे पेपरची कॉपी रिव्हॅल्युएशनची कॉपी आहे, अर्धा पेपर चेक केला, त्याच्यात मुलगा नापास आहे, बाकीचा पेपर चेक झालेला नाही आहे. आता याच्यात मुलाने पुन्हा पेपर द्यावं का, हे वारंवार भोंगळ कारभार चाललेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचा विषय जो आम्ही आपल्या माध्यमातून हे तुम्ही वर्षभर म्हणजे पेपर झाल्यानंतर का नाही लक्षात आणून दिलं, आत्ताच का आणताय? म्हणजे अर्थात उद्यापासून पेपर सुरू होत आहेत. ही कॉपी आम्हाला आता मिळालेली, याच्याबद्दलचा निकाल विद्यापीठाकडनं येणं अपेक्षित आहे. याला पास आम्ही नाही करणार आहोत, याचं चेकिंग जे विद्यापीठ करतो वगैरे, परंतु अजून त्यांचं किती विद्यार्थी तिथं आपण खूप मोठ्या संख्येने बघतोय विद्यार्थी. आम्ही 751 मुलांची काल हायकोर्टात कॅरियनसाठी आम्ही याचिका दाखल केलेली. त्या संदर्भात आम्हाला हायकोर्टाने रिलीफ दिलेला आणि आमच्या फेवरमध्ये देऊन मुलांना कॅरियॉन लागू करावा हे त्यांनी यांना काल ऑर्डर दिलेली. सर हे विद्यार्थी एवढे मोठ्या संख्येने आतमध्ये आलेले आहेत, तुम्ही त्यांना बोलताय, आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये, काय नक्की होतंय सर? नाही, आता सध्या VC सर इथं अवेलेबल नाही आहेत, परंतु आम्ही प्रशासनाचे जे प्रमुख आहेत रजिस्ट्रार सर आणि परीक्षा विभागाचे जे प्रमुख आहेत तलवारे सर यांना याबाबत माहिती दिलेली आहे आणि आम्ही त्याबद्दल योग्य ते कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन करत आहोत. त्यांचं भेट होईल कुणाशी? नक्की होणार. महत्त्वाचा विषय डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ हा पुणे विद्यापीठाकडनं पेपर घेण्यात आलेला. त्याच्या 100 मार्काचा जो पेपर होता तो एका खाजगी क्लासेसवाला जो आहे त्याचा सेम टू सेम पेपर आलेला आणि 100 मार्काचे तेच प्रश्न, सेम कॉपी, सेम सिरीज, सेम सिक्वेन्स. म्हणजे हे एवढे बौद्धिक दिवाळीखोर या प्राध्यापक इथले जे आहेत पेपर सेट करणारे त्यांची झालेली आहे. आणि हे सर्व असल्या कारणाने आम्हाला शंका आहे उद्याचाही पेपर जो अशा पद्धतीने जर सेट केला असेल तर तो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. म्हणजे अर्थात अनेक आरोप या ठिकाणी होत आहेत. मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे चारही बाजूनी इथं बरोबर आहे सगळे की आपण मुलं मुली पाहतो या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत आणि सध्या विद्यापीठ प्रशासनाकडून कोणती दाद दिली जात नाही असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.